तर सगळ्यांना जय मल्हार काळेश्वरी. लई दिवसानंतर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खूप काहीतरी कामं असल्यामुळे ना तर मला काय ब्लॉग काढायला जमतच नव्हतं. पण आता काय काहीतरी प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे सहन करावं लागतं सगळ्या गोष्टी, नाही का. आपण आदल्या दिवशी रात्री बेड वगैरे तयार करून झोप वगैरे काढली, मग मुंबईतून निघालो. हे बघा इथं कसं सकाळी सकाळी गाड्या उचलायच्या कामं चालू आहे. म्हणजे सकाळी सकाळी लोकांचे दिवस घाण करून द्यायची कामं लावली आहे नगरपालिकावाल्यांनी, नाही का. मग आपण निघालो होतो पुण्याला, नाश्ता वगैरे करून घेतला आणि आपल्याला कस्टमर पिकअप करायचे होते, नाही का. कस्टमर वगैरे पिकअप करून आहे ना आपण आधी शिर्डीत आलो. शिर्डीत आहे ना आपल्याला कस्टमर ड्रॉप करायचे होते आणि परत इथूनच यांना दुसरे कस्टमर घेऊन मला पुन्हा निघायचं होतं पुण्याला. मग आपण येऊन आहे ना पहिले कटिंग वगैरे करून घेतली, कस्टमरचे दर्शन वगैरे होऊच तर, नाही का. मग कटिंग वगैरे करून घेतली कारण की लई दिवस झाली कटिंग करायला, टाईमच भेटत नव्हता मुंबईत आल्यापासून. मग कटिंग वगैरे करून घेतली, फ्रेश वगैरे होऊन घेतलं, लई दिवसाची भडास काढून घेतली, नाही का. आणि मग त्याच्यानंतर आपण आपलं आवरल्यावर निघालो होतो घराकडे. थोडं घरी जाऊन घरच्यांना भेटून घेतलं कारण की आपण शिर्डीला आलेलो होतो, नाही का. मग आपण आवरून वगैरे कटिंग वगैरे झाली. कशी झाली कटिंग नक्की सांगा, नाही का. काय बस्तर कटिंग झाली यार. वेट लॉससाठी मला काहीतरी आयडिया द्यावर का, मला वेट लॉस करायचं आहे आता. आणि मग आपण पोचलो होतो पुण्यामध्ये पोचलो तर आपण दगडूशेठचं हलवाईचं दर्शन घेतलं. आणि बाप्पांना एवढीच विनंती आहे की बाप्पा माझे ज्या अडचणी असतील ना त्या सगळ्या तुम्ही दूर करा प्लीज. आणि ना माझ्या दुश्मनांना पण सुखाचं ठेवा आणि मला ह्या सगळ्या डिप्रेशनमधून बाहेर काढा बस. आदेश. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता मी कंटिन्यू ब्लॉग काढणार आहे. सॉरी सर्वांना. ओम नमो आदेश. बाय.